विद्यार्थी त्याला कुलकर्णी गुरुजी म्हणायचे. पुण्यातील आपल्या घरी तो खास क्लासेस घ्यायचा. त्यानं विद्यार्थ्यांना जे सांगितलं तेच प्रश्न तंतोतंत 3 मेला झालेल्या नीटच्या परीक्षेत आले. हे क्लासेस घेण्यासाठी लाखोंचे पैसे घेणारा, नीट पेपरफुटी प्रकरणात मास्टर माइंड समजला जाणारा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी कोण आहे, त्याची सगळी कुंडली या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय लोकमत. देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे लातूर, पुणे, नाशिक, नांदेड असे वेगवेगळे धागेदोरे समोर आलेत. पेपरफुटी घोटाळ्यात किमान 1000 विद्यार्थ्यांनी हा पेपर खरेदी केल्याचा संशय सीबीआयला आहे. नीट पेपरफुट प्रकरणात पुण्यातून 3घांना अटक झाली आहे. लातूरच्या आरसीसी क्लासेसचा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिवराज मोटेगावकर याला सुद्धा सीबीआयनं अटक केली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लातूरचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी असल्याचा दावा सीबीआयनं केलाय. सीबीआयनं 15 तारखेला पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक केली. पी.व्ही. कुलकर्णी एनटीएच्या अत्यंत गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये होता. याच गोपनीय माहितीचा गैरवापर करून या मास्तरानं त्याच्या पुण्यातील घरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात खास कोचिंग क्लास घेतले. विद्यार्थ्यांकडून लाखोंनी पैसे उकळले. त्यांना प्रश्न, पर्याय, उत्तरं याविषयीची माहिती दिली. हे सगळे प्रश्न 3 मेला झालेल्या नीटच्या परीक्षेत आले. केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्यामुळं या मास्तरनं केमिस्ट्रीचा पेपर फोडला. याच पी.व्ही. कुलकर्णीची जरा हिस्ट्री जाणून घेऊ. मूळचा लातूरचा. लातूरच्या दयानंद महाविद्यालयात पी.व्ही. कुलकर्णीनं तब्बल 28 वर्ष केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम केलं. लातूरात वेगवेगळ्या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी पी.व्ही. कुलकर्णी मास्तरचा मोठा दबदबा असायचा. 2022ला निवृत्त झाल्यानंतर हे मास्तर पुण्यात शिफ्ट झाले. पुण्यात राहून हा मास्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लागला. मिळालेल्या माहितीनुसार हा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी एनटीए मध्ये एक विषय तज्ज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीची त्यानं सुरुवात केली. अनेक वर्ष नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये त्यानं काम केलं. या प्रकरणात आधीच अटक झालेल्या मनीषा वाघमारेच्या मदतीनं हा मास्तर क्लासेससाठी विद्यार्थी गोळा करत असल्याची माहिती सुद्धा सीबीआयनं दिली आहे. सीबीआयने असंही सांगितलं की आरोपींनी पेपर फोडण्यासाठी एक पॅटर्न तयार केला होता. केमिस्ट्रीचा पेपर फोडण्याची जबाबदारी या प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीकडे होती. एनटीए मध्ये पी.व्ही. कुलकर्णीला नेमकं कुणी आणलं, संस्थेच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत हा मास्तर संपर्कात होता, याचा सखोल तपास सुरक्षा यंत्रणा सध्या करतायत. 2019 मध्ये कोणत्या व्यक्तीनं किंवा अधिकाऱ्यानं कुलकर्णी याचा एनटीए परीक्षेच्या पॅनलमध्ये समावेश करून घेतला, याचा तपास सुद्धा सुरू आहे. पडद्याआड राहून मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोन आणि इतर नोंदी तपासल्या जात आहेत. या सगळ्या संदर्भात 7हून अधिक जणांना आता अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी किती लांबपर्यंत पोहोचले आहेत, हा सगळा तपास आता सीबीआय करते. अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत आणि अनेक मोठे समजले जाणारे मास्तर, स्वतःला प्राध्यापक समजले जाणारे हे आरोपी आता पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.